तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। श्रीभगवानुवाच सन्न्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति। निर्बन्धो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। सांख्ययोगौ पृथग्बाला प्रवदन्ति पंडिताः। एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विद्यते फलम्। यत्साङ्ख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः। सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्यन् गच्छन् स्वपैश्वसन्। प्रलभन् विसृजन् गृह्णन् निर्निशन् निमिषन्नपि। इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। ब्रह्मण्याधाय कर्माणि सर्वत्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन कर्मपत्रविपाम्सा। श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। आज पालक बैठकीच्या निमित्ताने डॉक्टर चंद्रकुमार देशमुख आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला आले. मागच्या महिन्यात आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रकृती परीक्षण वैद्य देशमुख सरांनी केलं आणि त्यातून आपला विद्यार्थी कुठल्या प्रकृतीचा आहे. म्हणजे आता बाजारात अनेक डायटिशियन्स आपल्याला दिसतात की केटो डाएट केलं पाहिजे, ना कार्ब्स कमी केले पाहिजे, ना हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पण आपल्या 5000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार डाएट कसा असला पाहिजे, त्यानुसार काय आहार घेतला पाहिजे, आपल्या प्रकृतीनुसार विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं करिअर केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः गेली 2-3 वर्ष बघतोय आणि विद्यार्थ्यांमधला बदल मला सरांच्या निमित्ताने दिसतोय. सर आज सुद्धा 5वीच्या विद्यार्थ्यांचं प्रकृती परीक्षण केलेलं आणि त्यानुसार काय काय प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे असं संवाद साधण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. खरं तर हे माझ्याकडे असलेलं जुनं आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी अजून ऍड झालेल्या आहेत, त्यानंतर हळूहळू सरांनी सांगाव्यात मला, मी लगेच सांगेन. नांदेड इथल्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर डाएट मधले योगाचार्य असं रामटेक युनिव्हर्सिटी नागपूर इथून त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेलं आहे. डाएट आणि आयुर्वेदा या विषयामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हिमालयन कंपनीकडून त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. भारतभरामध्ये विविध राज्यांमध्ये जाऊन 50हून अधिक ठिकाणी, आता तर आकडा वाढला असेल कदाचित 70-75 झाला असेल, इतक्या ठिकाणी जाऊन ते व्याख्यानं देतात विद्यार्थ्यांना, पालकांना, अनेक तिथल्या लोकांसाठी म्हणून त्यांची व्याख्यानं ठरलेली असतात. मागच्या वर्षीपर्यंत ते फक्त भारतात होतं, त्यानंतर भारताबाहेर सुद्धा जाऊन त्यांनी काही सेशन्स घेतलेली मला त्यांच्या स्टेटसमध्ये दिसलेली आहेत.
त्यांच्या कामाची आत्ता 2-3 ठिकाणं आहेत. चिंचवडमध्ये भाजी मंडईच्या इथे सरांची ओपीडी असते, दिवसभर ते तिथे असतात. आणि त्यानंतर नाना पेठेत त्यांचे गुरु गोगटे सरांच्या इथे सुद्धा ते सेवासाठी म्हणून जात असतात. तिथे पण पेशंट्स बघणं आणि परत चिंचवडमध्ये येऊन रात्री 12-1-2 वाजेपर्यंत जेवढे पेशंट्स असतील तेवढे सगळे पेशंट्स बघणं, असं त्यांचा दिवसभराचा दिनक्रम असतो. खरं तर खूप गर्दी आणि खूप काय म्हणूया खूप बिझी शेड्यूल त्यांचं, आणि त्यातूनही ते वेळ काढून प्रबोधिनीसाठी कधीही विचारा ते नेहमी रेडी असतात. एक फोन फक्त करायचा असतो की सर आपल्याला असं असं करायचं, आणि सर रेडी असतात की मला या आठवड्यात चालली, तुम्ही कधीही बोलवा, असं त्यांचं असतं. याशिवाय ते दर बुधवारी देहूमध्ये गाथा मंदिरात फ्री ट्रीटमेंटसाठी जातात. तिथे सुद्धा रोजचे काय 200 वगैरे पेशंट्स रोजचे तपासून त्यांना ट्रीटमेंट देऊन दर बुधवारचं त्यांचं ठरलेलं आहे. याशिवाय ते वारीच्या वेळी कुठला घाट, सासवडच्या घाटात दरवर्षी 10,000 पेशंट्स, सर आणि सरांचे विद्यार्थी असे 10,000 पेशंट्सना बघणं, काही दुखतंय का काही होतंय का असं बघणं आणि त्यांना ट्रीटमेंट देणं, असं सुद्धा सर करत असतात. याशिवाय त्यांचे 12-13 हजारांहून अधिक जॉईंट पेनचे पेशंट्स सध्या सरांनी बघतायत. न्यूरोलॉजीचे काही पेशंट्स सर बघतायत. 200हून अधिक पेशंट्स त्याचे सुद्धा मेंदूचे आजार असलेले असे सर सध्या बघतायत. आणि विद्याकर्म आणि अग्निकर्म असं त्यांचा प्रामुख्याने अभ्यासाचा आणि ट्रीटमेंटचा विषय. सुई टोचवणं आणि चटके देणं असं थोडक्यात आपल्याला दिसताना असं दिसतं, पण ते खूपच काय म्हणूया इफेक्टिव्ह आहे. आता एकीकडे आपण फिजिओथेरपी आणि हे सगळं बघत असतो, पण लोकांचा कल आता इकडे वाढवायचा आहे सरांना, आणि त्यासाठी सर प्रयत्न करतायत. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आयुर्वेदाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्याचं महत्व कळावं यासाठी सर प्रामुख्याने प्रयत्न करत असतात. आपण गेलो त्यांच्या ओपीडीत कधी तर बघाल की खूप त्यांचे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला आलेले असतात, आणि सर त्यांना संधी द्यायची एक संधी पण शिकवायची एक संधी सुद्धा सोडत नाही, अनुभव देण्याची एक संधी सुद्धा सोडत नाही. तसेच आज सुद्धा त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी म्हणून जे आलेत त्यांचे विद्यार्थी, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आजपर्यंत इथला आकडा 92 आहे, आता तो 100-125 पर्यंत गेला असेल. इतके अवॉर्ड्स त्यांना भारतभरामधून वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या विद्यापीठांकडून संस्थांकडून मिळालेले आहेत. विषय हाच आहे आयुर्वेद, अग्निकर्म, विद्याकर्म आणि डाएट असा सरांचा प्रामुख्याने विषय आहे. खूप मोठी व्यक्ती, त्यांच्या ओपीडीत गेल्यानंतर कळतं की सर किती मोठी व्यक्ती. आता आपल्या समोर येऊन बसलेत ते खरं, पण त्यांच्या ओपीडीत गेल्यानंतर कळतं की लोकांची गर्दी, त्यांची सरांना भेटायची घाई गडबड, किमान 1 तासभराचं वेटिंग असतं सरांना भेटायला, असं सरांच्या ओपीडीचं स्वरूप. आणि एवढ्या सगळ्यातून सुद्धा ते दरवर्षी आपण बोलवू तेव्हा इथे उपलब्ध असतात, आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला उपलब्ध असतात. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे सरांचं, आणि आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की 5वीत असतानाच आपला विद्यार्थी आपल्याला कळतंय की तो कुठल्या प्रकृतीचा आहे आणि त्याने कुठल्या वाटेने गेलं पाहिजे. मुलं चंचल असतात, त्यांना आज क्रिकेटर व्हायचं असतं तर उद्या वेगळंच काहीतरी व्हायचं असतं. सो हे योग्य मार्गदर्शन त्यांच्या प्रकृतीतून आपल्याला मिळणं आणि त्यांच्या आहारात, त्यांच्या दिनचर्येत काय काय बदल घडावेत असं सर आज आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील. परत एकदा सरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्ते, मी वैद्य चंद्रकुमार देशमुख. भरपूर काही सांगितलं त्याने आत्ता, तर धन्यवाद. तर आपण काही दिवसांपूर्वी प्रत्येक मुलांना, पाल्यांना बोलून आपण प्रकृती परीक्षण केलेलं होतं. आपलं हे 5वं वर्ष आहे. आपण प्रबोधिनीमध्ये येतो आणि मुलांचं प्रकृती परीक्षण करतो. 5वी ते 10वी पर्यंत आहे. मी बऱ्याच शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये पण जात असतो. त्या ठिकाणी प्रकृती परीक्षण आणि पुढचं आयुष्य कसं असावं हा विषय असतो. एवढं फिरत असताना सुरुवातीला आपल्या सगळ्यांचीच गोष्ट एक असते की आपण लहानपणी आपल्याला काहीच मार्गदर्शन नसायचं, आपण अभ्यास करायचो आणि आपल्यातलीच काही लोक आई पालक किंवा बाबा पालक वर्गामध्ये प्रथम येत असायची आणि 12वी नंतर काय झालं माहित नाही की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जाऊन बसलेलो असतो. लहानपणापासूनच आपलं एक वेगळं ध्येय असायचं. काही जणांना गाणं येत असायचं, काही जणांचं पिक्चर चांगले असायचे, ड्रॉइंग चांगलं असायचं, काही जणांचं धावपळ चांगली असायची. पण सगळेजण आपण त्या इंग्रजांनी मांडून दिलेल्या सर्कलमध्ये बसलो आणि
लग्न करायचं, मुलं करायची, त्याच्यानंतर जॉब लागायचं, संध्याकाळी घरी यायचं, झोपायचं, परत सकाळी जायचं, या सर्कल शेड्यूलमध्ये पडलेलं आहोत. याच्यामध्ये हॅपीनेस किंवा आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी किंवा छंद हे सगळं बाजूला गेलेलं आहे आणि ते तुम्ही आज सगळीकडे पाहता शाळेमध्ये वगैरे सगळी करून घेतल्या जातात. पण या गोष्टीमध्ये एक मिस होती गोष्ट. कसं की साधं एक मी दरवर्षी उदाहरण देत असतो. मी इथून एअरपोर्टला जात असताना मला सकाळी एक ड्रायव्हर उबरचा चालक भेटला आणि असंच बोलणं झालं. तो गावाकडचा निघाला आणि इथून एअरपोर्टपर्यंत जाईपर्यंत त्याने जवळपास 8 ते 9 गाडी मुखोगत गाणी म्हटली, हिंदीची गाणी म्हटली. तर मला स्वतःला एक गाणं पूर्ण पाठ नाही, अगदी 4 कडवे आवडत्या पाठ असतात आपल्याला, पण ते पूर्ण पाठ करणं हे खूप अवघड आहे आणि त्यानं कोणतीही बॅकग्राऊंड म्युझिक नसताना, चाल नसताना ती म्हटली. आता अशा बुद्धिमत्तेचा व्यक्ती ज्याला की एवढं सगळं पाठांतर होत असेल, त्यानं तर कलेक्टर लेवललाच पाहिजे. पण तो ड्रायव्हर होता. प्रश्न हा आहे की तो ड्रायव्हर का झाला? का झाला? कारण त्याचं उदाहरण असं देतो की मी नेहमी त्याला मध्ये एक 4:30-5 वाजताची वेळ होती. त्याच्या बायकोचा फोन आला की तुम्ही घरी कधी येणार आहात? रात्रभर ड्रायव्हिंग करतायत. तर त्यानं ओरडला, "मग कळत नाही का तुला? मी गाडी चालवतोय." आणि खूप जोरात ओरडला आणि शिव्या दिल्या. फक्त तिनं काय केलं होतं की "बाबा तुम्ही कुठे आहात? किती वाजता घरी येणार आहेत?" साधा प्रश्न विचारला होता. ती रात्रभर वाट बघते नवरा कधी घरी येणार. पण त्याला तो राग आला आणि त्या रागाचं काय झालं की त्यानं पटकन व्यक्त झाला. ही झाली पित्त प्रकृती. तोच जर कफ प्रकृतीचा व्यक्ती असला असता तर काय झालं असतं? त्यानं म्हटलं असता का, "हा थांब, मी लवकर येतो घरी." वात प्रकृतीवाला व्यक्ती असला असता तर तो डायरेक्ट घरी पोहोचलाच असता. "अगं मी दारावर आहे, दरवाजा उघड तर." तर हा झाला प्रकृतीचा फरक. आणि आपण प्रकृती परीक्षण घेतलेलं आहे मुलांचं. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती जातो स्वभावः. स्वभाव आहे तो. आणि जन्मल्यानंतर वाघाचं पिल्लू आहे. मरताना काय आहे तो? वाघच आहे. जन्मल्यावर ससा आहे. मरताना काय? तो ससाच आहे. हरिण आहे, सुंदर दिसते जन्मल्यानंतर, मरताना देखील सुंदर दिसूनच मरतंय. ते हरिणच आहे. म्हणजे त्याचा तो स्वभाव आहे, जन्मल्यावर जो असेल तो मृत्यूपर्यंत तोच आहे. प्रकृती जातो स्वभाव जो कधीच बदलणार नाही. एखादी धोका देणारी व्यक्ती असेल तर ती आयुष्यभर धोकाच देणारी आहे. एखादं लुबाडणारं व्यक्तिमत्व असेल तर नेहमीच लुबाडणार आहे. आपण त्याच्यावर विश्वास कधीच ठेवू शकत नाही. कोल्ह्याला कितीही सजवलं तरी तो चावणारच आहे आपल्याला. असं प्रकृती असतं. ह्याला प्रकृती म्हणतात. आणि या प्रकृतीचे असंख्य प्रकार आहेत. पण त्या असंख्य प्रकारांना डिव्हाइड केलेलं आहे 3 गोष्टींमध्ये मुख्यतः. म्हणजे असे प्रवाह सांगितलेले आहेत. वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या मुलांच्या आपण जी शीट दिलेली आहे सगळ्या टीचरकडे तुम्हाला कदाचित मिळाली असेल किंवा पुढे जाऊन मिळेल ती. त्याच्यावर आपण लिहिलेलं आहे तुमच्या मुलांची प्रकृती वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे. असं आपण तुमच्या मुलांच्या याच्यावर लिहिलेलं आहे. आता ही प्रकृती कधीच बदलणार नाहीये. कधीच बदलणार नाही बरं का. तुमची प्रकृती लहानपणी होती, तुम्हाला लहानपणी गोड आवडत होतं, आताही गोड आवडतच आहे. डायबिटीस झालं म्हणून खात नसाल, पण आवडतंच गोड. लहानपणापासून तुम्ही रागिष्ट आहात, छोट्या-छोट्या गोष्टींना चिडचिड करताय, आताही चिडचिडच करणार आहात. फक्त त्या मॅच्युरिटीनुसार त्या चिडचिडेपणाचं स्वरूप बदललेलं असतं. लहानपणी थोडंसं वाचल्यानंतर, थोडंसं अभ्यास केल्यानंतर लक्षात राहत असेल, तर आत्ताही लक्षात राहतं. तर ही प्रकृती जी आहे बनलेली आहे, ती कधीही प्रकृती बदलत नाही हे लक्षात ठेवा. मग तुमचा मुलगा पाल्य जे आहे, बाळ जे आहे 5वीला आहे, तो 10वीला जाणार आहे, 11वीला जाणार आहे, 12वीला जाणार आहे. ते बदलणार नाही त्याची प्रकृती. मुलं नाहीये तिथं त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची मी उजाळा करून देतो. या 6 महिन्यात काय झालेले आम्ही काय काय पाहतो 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये भयंकर न्यूज ऐकली असेल. एका लहान मुलानं 6वीच्या मुलानं आत्महत्या केली. तुम्ही न्यूज ऐकली असेल. पोद्दार स्कूलच्या बाजूलाच त्यात राहिला होता. त्याच्यानंतर घरातून पळून जाऊन ट्रेनच्या समोर गेलेला लहान मुलगा पाहिलेला भारतामध्ये. त्याच्यानंतर 12वीची किंवा 11वीची मुलं किंवा जस्ट 12वी झाल्यानंतरची मुलं भयानक परिस्थिती आहे. अशी आहे की ड्रग्सच्या अधीन गेलेली आहे. ओपीडीमध्ये येत आहेत आणि त्यांना ड्रग सोडवणं, सिगारेट सोडवणं, तंबाखू सोडवणं याच्यासाठी प्रयत्न चालतात. भयानक परिस्थिती अशी मुलींच्या बाबतीमध्ये की अगदी 11वी 12वी किंवा पुढच्या ज्या मुली आहेत त्यांना अगदी 16, 17, 18 पर्यंत प्रेग्नन्सी राहणं आणि ते अबॉर्शनसाठी येणं इथपर्यंत परिस्थिती आहे. खूप भयंकर आहे. म्हणजे परवा माझ्याकडे काही अगदी सुशिक्षित आणि सोज्वळ घरातलं कुटुंब आलेलं, घरातले डॉक्टर आणि आम्ही चेकअप करायला घेतलं मुलीला. तिला चेकअप करायला सांगितलं. आम्ही विद्यार्थिनींनी चेकअप केलं आणि तिला लग्नानंतर जे काही आजार होत असतात
यौन मार्गाचे, ते तिला आजार होते. आणि आम्ही विचारलं तिला, तर ती घरच्यांसोबत बोलायला तयार नाही. बाजूला घेऊन घेतलं तर तिला 3-4 मित्र होते आणि ते सतत तिला भेटायचे आणि ते अल्टरनेट वगैरे कॉन्टॅक्ट ठेवायचे. ही परिस्थिती आहे. तुमचं बाल्य जे आहे 11वी-12वी ला गेल्यानंतर तुम्हाला हे फेस करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आहेत. म्हणजे खूप हुशार आहे व्यक्तिमत्व आपलं बालक, 10वी पर्यंत फर्स्ट येते आणि 12वी ला एकदम डळमळून जाते. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचं संस्कार जे आहेत, या सगळ्यापासून सगळं कामाला येतं. पण एक गोष्ट जी मी आज सांगणार आहे, ती तुम्हाला इथून नाही, तुमचं पाल्य जर अगदी म्हातारं जरी झालं तरी त्याला ती कामाला येईल, अशी गोष्ट म्हणजे प्रकृती कधीही बदलणार नाहीये. ससा हा घाबरट असतो, म्हातारा असो की छोटा असो, हा ससा घाबरटच असणार आहे. म्हणून या प्रकृतीचं परीक्षण आपण केलेलं आहे. उद्देश काय असतो आपल्या या जगण्याचा, की आपल्याला मूलबाळ हवं. पुरुषार्थ म्हणतात त्याला, की आपल्याला मूलबाळ झालं. एखाद्या झाडाला जर फळ नसेल तर त्या झाडाला फक्त सावलीसाठी लोक जात नाहीत. फळ असेल तर त्याला खूप महत्त्व असतं. आपल्याला मूलबाळ आहे, आपण एक भाग्यवान आहोत. दुसरं आहे, की त्याला काहीतरी कर्तृत्वासाठी घडवणं, हेच आपल्या आयुष्याचा उद्देश असतं. आपलं अर्ध आयुष्य घातलेलं आहे, आपण 40 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता मुलांना सक्षम बनवणं आहे. आणि ह्या इंग्रजांनी शिकवलेल्या पद्धतींमध्ये आपल्याला सक्सेस म्हणजे काय पकडलं जातं, की कलेक्टर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, IT मध्ये आहे किंवा सायंटिस्टमध्ये आहे, कुठंतरी आहे. तुम्ही तुमच्या मुलांचं ध्येय बघा. आपण तुला पुढे जाऊन काय व्हायचं आहे, हे आपण प्रत्येक मुलाला विचारलेलं होतं. एकानं पंतप्रधान व्हायचं म्हणून सांगितलं. एकानं सांगितलं, की मला मिलिटरीमध्ये जायचंय बऱ्याच जणांनी. काही जणांनी सांगितले मला IPS व्हायचे, UPSC मध्ये करायचे, काम करायचे, कलेक्टर व्हायचं सांगितलेलं आहे. एका जणानं सांगितलंय मला, की देशसेवा करायची. एक मुलगी अशी होती, ती म्हटली मला प्रबोधिनीमध्ये टीचर व्हायचंय. तर आपली मुलांची ध्येय जी आहेत अशी बदललेली असतात. आणि काही मुलं म्हणत होते, सर माहीत नाही मला, मी ठरवलेलं नाही. काही म्हणायची, आता मी 5वी ते 10वी पर्यंत मुलांना पाहतो. काही जण 5वी ला म्हणायची मला कलेक्टर व्हायचंय. 6वी ला म्हणायची मला ड्रायव्हर व्हायचंय. 7वी ला म्हणायची पोलीस व्हायचंय मला. आणि 10वी ला कुठेतरी इंजिनिअरिंगला जाऊन ती ॲडमिशन घ्यायच्या मागे लागायचे. तर हे पण असतं, बदलतं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. आणि एक मुलगी आहे, मी मागच्या वर्षी दुसऱ्या शाळेमध्ये 10वी ला एक 4 वर्षापूर्वी तिला गाईडन्स केलं होतं आम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर. तिनं सांगितलं होतं मला 6वी पासून कलेक्टर व्हायचंच हे माझं विद्याव्रत आहे आणि मी 6वी पासून कलेक्टरच ठरवणार आहे. आणि तिने MPSC क्रॅक केली आता यावर्षी. तर हे आत्ता जे आहे, बघता बघता 10वी लाच जातील पोरं. बघता बघता लॉकडाऊनच्या पूर्वी तर तुमची पोरं तर 2रीलाच होती कदाचित, 2री किंवा 3रीला. आता ॲडमिशन नव्हतं. आता पटकन 5वी ला आलेत, माहीत नाही की कधी फास्ट पोहोचेल. तर 5वीच्या 10वी ला जायला वेळ लागत नाही. आणि 10वी ला सगळ्यांसारखंच आपण अभ्यास याच्यामध्ये पडतो. मिस काय होतं, आपल्याला ध्येयपूर्तीसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, प्रकृती वाईज त्या गोष्टी मिस होतात. आणि त्या मिस होऊ नये म्हणून मी दरवर्षी पालकांना सांगत असतो. नेहमीच माझं प्रबोधन असतं. आपल्याच शाळेचा मागच्या वर्षी आम्ही 10वी ला काही मुलांना प्रबोधन केलं होतं. सांगितलं होतं की तू कसा आहेस? ते प्रकृती सांगितली होती. एका मुलाचं उदाहरण देतो. त्याच्या टीचरकडून, शाळेतल्या टीचरकडून आणि घरच्यांकडून यायचं की तो सतत मुलींशी बोलतो. तुम्हाला माहित नाही तुमचं पोरग शाळेत काय करते किंवा मुलगी शाळेत काय करते, बरं का, एक लक्षात घ्या. अभ्यास करते, मार्क घेते, पण त्यांचे सतत मुलींशी बोलतो आणि त्याच्यामुळे त्याचं यौन तारुण्याकडे जाणार आहे. पुढे जाऊन तो डिस्टर्ब होणार आहे. आणि नेमकं फायनलच्या आपल्या इथलच्या चाचण्यांमध्ये अगदी 45, 48, 50 असे त्याला मार्क ग्रेड मिळायचे. मग त्याचे वडील माझ्याकडे घेऊन आले आणि सुमितचे वडील घेऊन आले आणि आम्ही त्याला बोललो, तर योगा खूप करायचा. त्याची वात प्रकृती होती. त्यांना समजून सांगितलं की वात प्रकृतीच्या व्यक्तीला 2 इंद्रियांचा उपयोग आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, काही जणांचं मूल जे वात प्रकृती आहे, मी असं सांगितलं होतं, ते मूल स्थिर बसतच नाहीये. अभ्यासाला बसवलं की पळायला लागतं. स्थिरत्व नाहीये, मनात स्थिरत्व नाहीये, काही सांगायला गेलं तरी स्थिर नाहीये. पित्त प्रकृतीची मुलं, मी सांगतो ना तुम्हाला ओरडू नको, उलटे बोलायला लागतात, चिडचिड करायला लागतात, असं मी प्रकृतीवाईज तुम्हाला सांगणार आहे आता. पण त्याला आम्ही सांगितलं की तुझी अशी प्रकृती आहे आणि तुला अभ्यास करण्यासाठी 2 ते 3 इंद्रियांचा वापर करावा लागेल. म्हणजे लिखाण, डोळ्यांनी पाहणे आणि कानाने ऐकणे, या 3 गोष्टी एकत्रित केलात, अगदी 48% पोरगा 86-85 वर गेलेला आहे. अगदी 70% मुलीला 99% पर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, अभ्यास तेवढाच, फक्त पद्धत आणि स्वतःचे जे काही पॉवर्स आहेत ते समजून घेऊन काम करणं, एवढं जर आपण ठरवलं
तर आपल्याला सोपं जातं. तर त्याच्यासाठी मी काही गोष्टी या फळ्यावर मांडतो. आपण ना तुमचे पाल्य जेव्हा आले होते काही प्रश्न विचारले होते त्यांना. आपल्या शरीरामध्ये कधीच बदलत नाहीत अशा 3 गोष्टी ज्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असतात. जसं पांचभौतिक आपलं शरीर सांगितलेलं आहे, तसं जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या न बदलणाऱ्या गोष्टी म्हणजे शरीरातले दोष आहेत. वात दोष शरीरात आहे, पित्त आहे, कफ आहे. हे तिन्ही दोष काय करतात? शरीराचं नियमन करतात. म्हणजे तुमचं खाणं पिणं पासून ते अगदी लघवी संडास पासून झोपेपर्यंत या दोषांचं अधीन असतं सगळं. म्हणजे तुम्हाला जर सांधे दुखत असेल तर वातामुळे असतं, शरीरात आग होत असेल, उष्णता होत असेल, खूप जास्त पित्त होत असेल, उलट्या होत असतील, लालीपणा येत असेल डोळ्यांना, धडधड होत असेल, काळजात आग होत असेल तर पित्तामुळे असतं. झोप येत असेल, आळस असेल, शरीरात खाज असेल शरीरामध्ये, त्याच्यानंतर आळस खूप जास्त येत असेल, आपली रात्रीची जी झोप आहे, आपले जे सांधे आहेत सांध्यांमधलं जे लिक्विड आहे त्याला देखील कफ म्हटलं जातं. आपला बुद्धी आहे, बुद्धीच्या ठिकाणी तर्पक कफ असतं, ते आपल्याला झोपेपासून, बुद्धीपासून, स्मरणशक्तीपासून या सगळ्या गोष्टीत मदत करतं. आपल्या हृदयाचं जे काही चालणं फिरणं आहे, हृदयाची धडधडी आहे, हृदयाचं रक्ताभिसरण आहे, किडनीचं लघवी बाहेर काढणं आहे, अन्नाचं पचन आहे, त्याच्यानंतर मनाचा विचार करणं आहे, सगळे हे वाताच्या अधीन येतात. हे सामान्यतः ढोबळ मनाने मी तुम्हाला सांगतो तिन्ही प्रकृती दोष आपल्या आयुष्यभर असतात. वात वाढला की सांधे दुखायला लागतात, घाबरल्यासारखं होतं, त्वचा कोरडी पडायला लागते, केस कोरडे व्हायला लागतात. वात वाढले की शरीरामध्ये दोष उत्पन्न होतात, वातच दोष म्हणतो आपण. अगदी मन अस्थिर झाल्यापासून त्वचा फुटेपर्यंत आपल्याला बदल दिसायला लागतात. वेदना हे वातामध्ये असतं, म्हणजे लहान मुलांचे पाय दुखतात तर वात वाढलेला असतो. पित्त आहे, पचन होत नाही, उलट्या व्हायला लागतात, चिडचिड होते, लघवीला आग व्हायला लागतात, त्वचेमध्ये आग होते, काहीतरी त्वचा विकार व्हायला लागतो, डोक्याला कोंडा, पिंपल्स पासून जे की उष्णतेचे विकार आहेत पित्ताचे आहेत ते पित्ताच्या माध्यमातून असतात. कफाचे विकार म्हणजे कफ होणं, सायनोसायटिस होणं, सर्दी होणं हे तर आहेच आहेत, पण सांध्यांमध्ये जड येणं, आमवात होणं, आई वडिलांना, म्हाताऱ्यांना, घरांना सांधेदुखी दुखणं. आता बघा काही दिवसांपासून घरातला अचानक व्यक्ती कोणीतरी सांध्यानं दुखीनं आजारी पडायला लागलेले, ताप आल्यानंतर ते देखील कफाच्या विकारामध्ये मोडतं. असे हे आपले दोष शरीरात वाढले की आजार देतात. दोष जर नॉर्मल असतील तर आजार नाही देत. म्हणून आरोग्य म्हणजे काय सांगितलेलं आहे की धातू साम्यम अरोगता, हे सगळं समावस्थित असणं म्हणून आरोग्य सांगितलेलं आहे. मग खूप पित्त वाढले की भूक लागते आपल्याला, तर आपण जेवण करतो, पित्त कमी होतं. आपल्याला खूप अंग दुखायला लागले की आपण आराम करतो, वात वाढलेला असतो, वात कमी झालं की अंगदुखी कमी होते. आपल्याला खूप जास्त झोप आलेली असते किंवा सर्दी झालेली असते, मग आपण काय करतो? जेवत नाही. आपण काय करतो? सुंठीचा तुळशीचा काढा घेतो, आपण मिरेचा काढा घेतो, दालचिनीचा काढा घेतो. उष्ण घेतले की कफ कमी होतो. ह्या वाढलेल्या दोषांना कमी केलं की आपलं आरोग्य अबाधित राहतं. हे झालं आपल्या शरीराचं. मनाचंही तसंच आहे. खूप चंचल मन अस्थिर राहील, पोरगा आपला बसतच नाहीये, सतत फिरायला लागतो, त्याला एका जागेवर बसवू शक्यच नाही. काही मुलं अशी वात प्रकृतीची एवढी होती की एका जागेवर बसणं याला इम्पॉसिबल आहे, अशी काही पोरं होती. पित्त प्रकृतीची मुलांचा स्वभाव कसा असतो की हे चिडचिड खूप करतात, उलट बोलतात, रागिष्ट असतात. अभ्यासाच्या बाबतीत लगेच लक्षात राहतं, पण त्यांना करायचं नसतं. जसं उबर ड्रायव्हरचं मी उदाहरण दिले ना, ते पित्त प्रकृतीचे मुलं असतात, त्यांच्या सगळं लक्षात राहतं एकाच अभ्यासात. त्यांना घरी अभ्यास करायची गरज नाही, शाळेत शिकवलं तरी होतं. आणि कफ प्रकृतीची मागं लागून तरी हालत नाहीत. अगदी हे हंसगती असते, एकदा हळू असतात, उठ रे बाबा, कर रे बाबा, 25 वेळेस सांगावं लागतं. अशी ही सगळी प्रकृती आहेत. पण आपल्याला बेसिक उद्देश काय? आजकाल इंग्रजांच्या याच्यानुसार काय सांगितलेलं आहे? कलेक्टर हा सर्वात चांगला असतो आणि आपल्याला आपल्या पोरानं कलेक्टर व्हावं असं आपण आज गृहीत धरू. माझं लेकरू कलेक्टर झालं पाहिजे. म्हणजे वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे, यांचे खूप खूप प्रकार आहेत बरं का, वेगवेगळे आहेत इंडिव्हिज्युअल वाईज. पण एक ढोबळ मानानं पाहिलं तर आपण तुम्ही सगळे याच्यात बसता वात पित्त कफ मध्ये, आणि आपल्याला कलेक्टर व्हायचं, आपल्याला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, आपण असं पकडू. तर ह्यालाही इंजिनियर डॉक्टर व्हायचंय, यालाही कलेक्टर व्हायचे, यालाही कलेक्टर व्हायचे. तर ह्याच्यासाठी काय पाहिजे? मूळ उद्देश तोच असतो ना, आपल्या लेकरांना आपलं पुढे जावं, एक उद्देश असतो. तुम्ही पाहिलं असेल ना, ऑटोवाल्याचा, रिक्षावाल्याचा, ज्याला आई बाबा कुठेतरी काम करतात ते पोरग कलेक्टर होते. आणि मला एक तरी दाखवा कलेक्टरचं पोरग कलेक्टर झालेलं. ते पुण्यातली केस सोडली तर नाही ना, कलेक्टरचं नसतं, कधीच नसतं.
त्याच्यामुळं ह्या गोष्टी मिस करतात, कारण प्रकृतीला मिस केल्या जातात आणि प्रत्येकाच्या घरी प्रकृती नसते. तुम्ही बघा ना, शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये एखादं कार्ट असायचं, त्याला काही नाही कमी अभ्यास केले तरी ते नेहमीच पहिलं येते. काय ते माहित नाही. आपण मरस्तर अभ्यास केला तरी पहिलं नाहीच यायचं. काय चुकलं आपलं? शिक्षक तेच, पुस्तकही तेच, आपण त्याच्यापेक्षा जास्त अटेंड करायचो. प्रेझेंटी आपली 100% तरी आपण खाली. आपल्या लेकराबाबतीतही असंच आहे. 100% प्रेझेंटीने आपण 100%ने त्याला खायला देतोय, चांगलं अन्न देतोय, ते बी ग्रेडच्या वर आणतच नाही. कुठेतरी मिस व्हायलंय ना काहीतरी. आणि काहीतरी पोरगा आहे, त्याला सेम टीचर आहे, सेम शिकवायला आहे, उलट जास्त झोपताय, धिंगामस्ती करते, गोंधळ करते आणि A+ घेऊन येते. समथिंग त्याला कुठेतरी मिस करताय ना आपली शैक्षणिक सिस्टीम. पूर्वी कसं असायचं, प्रकृती वाईज सांगितलं जातं, तुला कला कुसर येते ना, तू आर्ट्सचा आहेस बाबा, तू त्याच्यामध्ये जा, सिंपल. तुला बेस्ट बोलणं आहे ना, वक्तृत्व आहे ना, तू भाषणामध्ये जा, तू लीडरमध्ये बनण्यात जा, लोकांना समजून सांगण्यात, काउन्सिलिंगमध्ये जा, पत्रकारितेमध्ये जा. तू हुशार आहेस ना. अभ्यास काही मुलांना आवडतच नाही, लोक नको म्हणतात मला, मी माझा अभ्यास करतो. तुमच्यातली काही मुलं आहेत सॉलिटरी आहेत, एकटं एकटं आवडतं, ते सायंटिस्टवालं पोरगे बुद्धिमान तेच आहे. तुमच्यातले खूप जण आहेत जे मला म्हटले की आम्हाला सायंटिस्ट व्हायचे म्हणून, आणि ही होतात. आता एवढी निरागस पोर आहेत, त्यांना त्यांचं खाद्य त्या बुद्धीला तसं घडवलं की ते होतात बघा, एवढं लक्षात ठेवा. माती एकच असते, पण त्याच्यापासून मटकही बनतं आणि मूर्ती देखील बनते. आपल्याला हे बनवता येतं आणि बनवणारा हातात असतो. आणि बनवणारा कोण आहे माहितीये का? काळ आहे. आणि काळ तुमच्या हातात आहे इथून 5 वर्ष. 10वी एकदा संपलं, फील्ड बदलली की कधी इंजिनिअरिंगच्या पोराला किती स्किल असेल तरी डॉक्टर होऊ शकत नाही. डॉक्टर झालेला कधीही झालं तरी दुसरा काही बदलूच शकत नाही. त्याच्यामुळं प्रकृती परीक्षण सगळे विसरून जातात बरं का, मी जे आज सांगितलेलं ते सगळे विसरून जातात, हे मला माहिती आहे. पण काही गोष्टी या कायमच्या लक्षात राहतात आणि ते तुम्हाला आयुष्यभर करायला सोपं जातं. तुम्ही बघा ना, तुमच्याच आईवडिलांमध्ये काही ठिकाणी बालक खूप अँक्शियस असतात, पोरगं माझं काय करायला, कसं करायला, काय करायला, अगदी मुलांना शाळेत सोडून घेऊन जाण्यापर्यंत असतात. आणि काही बाबा पालक घरी असून देखील तू तुझ्या आईसोबत जा, तुझं लेकरू घेऊन जा असं म्हणणार आहे. काही आई जेवढ्या आहेत की एवढी कॉन्शियस असते, माझं पोरगं पहिलंच आलं पाहिजे. आणि काही असं असेल, तू तुझं ठरव काय करायचं आहे म्हणतात, आणि तू तुझा निर्णय तू घे असं मुलांना शिकवतात काही बरं का आई पालक जे आहेत. तर ह्या सगळ्या तुमच्या प्रकृती झाल्या. तुमचं पालकांचं हे मुलांचं काही बदलणार नाही. ते मी आज सांगणार आहे काय आहे ते. सर्वात पहिले आपल्याला कलेक्टर बनवायचं, आणि तुम्हाला कलेक्टर व्हायचं होतं, तुम्ही नाही झालात किंवा काही झाले असतील, सिंपल आहे. आपल्याला कलेक्टर व्हायचे. कलेक्टरसाठी काय लागते बघा, सर्वात पहिला प्रश्न लागतो बुद्धी. आता आम्ही सगळ्या मुलांना विचारलं की तुला मागच्या वर्षी तुम्ही पालक होतात, मागच्या वर्षी ग्रेड काय मिळाला. आम्ही सगळ्या पालकांना विचारलं, मुलांना विचारलं. काही A+ वाले होते, काही B+ वाले होते, काही B वाले होते. आम्ही प्रश्न विचारला का. काही जण म्हटले खेळामध्ये कमी पडले, काही जण म्हटले इतिहासात कमी पडलं, काही जण म्हटले लिखाणात कमी पडलं. जसं मला टीचर लोक सांगतात, ताई सांगतात की हे मुलं लिहितच नाही, काही मुलं लिहायलाच मागे पडतात, काही मुलं भेटले की लिहायला थांबतच नाही. माझ्याकडे आता एक असा मुलगा आहे, OCD आहे त्यानं एका दिवसामध्ये 75 पेजेस लिहिले होते, मोठे मोठे 75 पेजेस. त्याला लिहू नको म्हणून सांगावं लागतं, कारण तो लिहिण्यामध्येच व्यस्त असतो, बघून लिहिण्यामध्ये. तर हे सगळं प्रकृतीमध्ये झालं. आता बुद्धी जर आपण पाहायला गेली तर ह्या वात प्रकृतीवाल्यांची बुद्धी ही चंचल असते. खूप जास्त चंचल बुद्धीचे म्हणजे वात प्रकृतीवाले. पित्त प्रकृतीवाल्यांची बुद्धी ही जी आहे, बुद्धी प्लस मन म्हणूया आपण बरं का. हा, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चंचल मन असतं, आपण मनावरच घेऊ. तुम्हाला बुद्धीचं नंतर सांगतो, तुम्ही नीट लक्ष द्या बरं का पालकांना, हे फार कामाला येणार तुम्हाला आयुष्यभर. हे मन जे आहे क्रोधी मन असतं यांचं, पित्त प्रकृतीवाल्यांचं. आणि कफ प्रकृतीवाल्यांचं आळशी मन असतं, आलस्य म्हणतो आपण त्याला. तर आपल्याला वात प्रकृतीवाला चंचल आहे, म्हणजे तुमचं पालक बघा कुठं बसते, तुम्हाला लिहून दिलेलं आहे की तो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एक स्थिरच नाहीये, लगेच दुसरं चालू असतं. आज झालं की हे पाहिजे, आज हे खेळणं पाहिजे, दुसरा ते खेळणं पाहिजे. यांना फिरणाऱ्या गोष्टी खूप आवडतात, बाहेर जायला खूप आवडतं, उडणाऱ्या गोष्टी आवडतात. मग यांचं मन चंचल आहे, तर यांचं स्थिर नसतं. या वर्षी म्हणतात कलेक्टर व्हायचे, पुढच्या वर्षी म्हणतात ड्रायव्हर व्हायचे, जे आवडलं ते व्हायचं असं म्हणतात. पित्त प्रकृतीवाले अगदी स्थिर बुद्धीचे असतात, एकदम बुद्धी यांची एवढी जबरदस्त असते, त्यांचा प्लस पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट बुद्धी आहे. आणि पण हे रागिष्ट असतात, आणि रागिष्ट म्हणजे उलट बोलतात. तुला कळत नाही का, मला कळतंय म्हणतात. डब्यामध्ये काही दिलं, संपवलं, काही विचारलं की राग पटकन येतो यांना. आणि स्पष्ट बोलणारे असतात, अगदी स्पष्ट, एका वाक्यातच लागतं यांना.
ह्यांना मागं लागावं लागतं, खूप जास्त धरून धरून करून घ्यावं लागतं. आळशी असतात, झोपणारे असतात, सतत पडून राहणे असतात, अभ्यासामध्ये कंटाळा करणारे असतात, लिहायला कंटाळा करणारे असतात. आता वात प्रकृतीवाले चंचल आहे, स्पीड आहे, तर हे खूप जास्त फास्ट करणारे आहेत. पित्त प्रकृतीवाले मोजून व्यवस्थित करणारे आहेत, कफ प्रकृतीवाले आळशी न करणारे आहेत. सकाळी उठायचं असेल तर हे पटकन एका आवाजात उठतील, यांनी ठरवलं तरीच उठतील, काही करा हे उठणार नाही. कफ प्रकृतीला काही करा उठणार नाहीत. जेवणाच्या बाबतीत त्यांना थोडं थोडं जेवायला लागतं, कधी भूक जास्त लागते, कधी लागत नाहीत. वात प्रकृतीचे यांना कडक भूक लागते, लेकरू ते आई मला जेवायला पाहिजे, जेवायला पाहिजे, जेवायला पाहिजे, नाहीतर काहीतरी खायला सुरुवात करतं, नाहीतर रागिष्ट आणि तनतन करायला लागतं. ह्यांना तुम्ही मागं लागता, जेव की रे बाबा, जेव की रे बाबा, जेव की रे बाबा, आणि हे जेवतच नाहीयेत, तरी त्यांचं शरीर चांगलं असतं. हे कधी खातात कधी नाही, तरी वात प्रकृतीवाल्यांना खाल्लं तरी आजारी पडतात, वातावरण बदललं तरी आजारी पडतात. हे आजारी पडतच नाहीत, पण रागिष्ट खूप असतात, पित्ताचे उष्णतेचे आजार ह्यांना जास्त होतात. आणि कफ प्रकृतीवाले आजारी पडतच नाहीयेत, फक्त कफाचे, सर्दीचे, सायनसचे आजार वारंवार होतात, कदाचित त्वचा विकार होत असतो. खाण्याच्या बाबतीमध्ये जसं अनियमित आहे, यांना गोड खूप आवडतं, पित्त प्रकृतीवाल्यांना, कफ प्रकृतीवाल्यांना तिखट आवडतं, पण थोडं थोडंच खायला लागतात. हे खूप स्पीडवाले आहेत, यांचं पॉवर स्पीड आहे वात प्रकृतीवाल्यांचं. पित्त प्रकृतीवाल्यांची बुद्धी हे पॉवर आहे, त्यांच्या लक्षात खूप राहतं. आणि कफ प्रकृतीवाल्यांचं पॉवर हे आळस आहे, म्हणजे स्थिर आहे. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये एका खुर्चीवर बसून सतत काम करायचं असेल तर हा व्यक्ती आहे. बुद्धीमध्ये नुसार जर आपल्याला कमी अभ्यासात आणि चंचल आणि स्पष्ट आणि इंटेलेक्च्युअल आहे आणि एकदम हजरजबाबीपणा जर जॉब असेल तर हा पित्त प्रकृतीवाला कामाला येतो. सतत जागेवर बसायचं नाही, नुसती धावपळ, इकडून तिकडं आहे, सकाळी इकडं, दुपारी तिकडं, संध्याकाळी तिकडं. पत्रकार आहेत, वकील आहेत, आमच्यासारखे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक, हे वात प्रकृतीवाले खूप चांगले होतात, कारण ही बसतच नाहीत जागेवर. तुमचं लेकरू जर बसतंय कुठं बघा, पण आपल्या सगळ्यांना कलेक्टर करायचंय. हा, आपल्या या सगळ्यांना कलेक्टर करायचंय. तुम्ही जर कलेक्टरची जर एक्झाम पाहिली असेल तर कलेक्टरची एक्झाम UPSC किंवा MPSC पकडू आपण, स्पर्धा परीक्षा, तर त्याला स्थिर बसणारं लागतं. बरोबर, अभ्यासाला 24 तासापैकी 18 तास अभ्यास करतो असं सांगतात, बरोबर. कोण बसणार आहे, याचं काम सुटलं, हे बसायला तयार आहे, पण बसताना आळस याला अभ्यास करायचा, बरोबर. यालाही आपल्याला कलेक्टर करायचं. कलेक्टरच्या बाबतीमध्ये कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे आणि अनालाइज खूप झाला पाहिजे. म्हणजे या इतिहासामध्ये हे सांगितलेलं 1960ला याचा जन्म झाला, कोलंबस एवढा आला, आणि असं इंटेलेक्च्युअल करून गणित जर सोडवायचं असेल, त्याच्यासाठी गणित म्हणण्यापेक्षा इंटेलेक्च्युअल गोष्टींचा विचार करून जर करायचा असेल, लक्षात ठेवायचं असेल, हा बेस्ट आहे. पण हा रागिष्ट आहे, ह्याला जर काही राग आला, घरात काही मिळालं नाही तरी हे सोडून देते, मला नाही व्हायचं म्हणते कलेक्टर, तूच हो कलेक्टर, मी जातो म्हणते मित्रासोबत. हा, वात प्रकृती, यालाही कलेक्टर करायचं आपल्याला. वात प्रकृतीचं बाळ आहे आपलं, त्यानं बसलं, करून घेतलं की ग्रहण शक्ती एवढीच जबरदस्त, एक पेज दिलं किंवा 25 श्लोक दिले पाठ करायला, 25च्या 25 श्लोक पाठ, परवा 25च्या 25 विसरून गेला. आपलं लेकरू असंच आहे. मी प्रत्येक पाल्याला विचारलेलं, तुला मागच्या वर्षीची कविता आठवते का? तुम्ही बघा, माझे प्रश्न हे सगळ्यांना धरून अप टू डेट ॲक्युरेट होते. 5वं वर्ष आहे माझं ज्ञानप्रबोधिनीतलं, आणि प्रकृती परीक्षांचं माझं 16वं वर्ष आहे. प्रत्येक पालकाला विचारले की तुला मागच्या वर्षीचं आठवते का? यायला सगळं आठवते. हे म्हणतात गरजेचंच आठवणार मला, गरजेचं नाही, मी ते कशाला आठव. हे म्हणतात नाही, कालचंच आठवलं, खूप झालं. यालाही कलेक्टर करायचे, हा, यालाही कलेक्टर करायचे, यालाही कलेक्टर करायचे, यालाही कलेक्टर करायचे. आता हा प्रश्न जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा जबाबदारी येते पालकांची. या सगळ्यामध्ये आपल्याला डिस्टर्बन्स कुठं येतं माहितीये का? आरोग्य आणि प्रकृती डिस्टर्बन्स येते. वात प्रकृतीला अभ्यास करत असताना किंवा स्थिर असताना काय होतं, थोडं जरी वाताचं अन्न जर पोटामध्ये गेलं, जसं कोरडं अन्न आहे, ब्रेड आहे, शिळं आहे, त्याच्यामध्ये तूप नाही असं अन्न आहे, खराब अन्न आहे, जागरण करणं आहे, खूप जास्त धावपळ आहे, अशामुळे शरीरात वात वाढतो, ह्याचं चंचलत्व वाढेल तर हा स्थिर बसणार नाही, बरोबर. मग ह्याच प्रकृतीला, ह्याच मनाला जर आपण स्थिर राहणारं अन्न, स्थिर राहणारी दिनचर्या मी सांगणार आहे नंतर, आणि शरीराला स्टेबल आणि आजारी न पडणं, म्हणजे परीक्षा आली, जर पोरगी आहे आणि तिचे पिरियड आले सतत दुखायला लागले तर गेला ना, अभ्यास केलेला नाहीच मिळत. कितीतरी आहेत अभ्यास नाही होत आणि पोट दुखायला लागतं मुलींचं पिरियड आल्यानंतर.
पित्त प्रकृतीच्या बाबतीमध्ये आरोग्यामध्ये हे जर पित्त वाढलं, समोसा खायला लागले, हे वेळेवर जेवण करत नाहीयेत, रात्री जागरण करून अभ्यास करायला लागले, त्याचं पित्त खूप वाढतं. यांचं पित्त वाढल्यानंतर क्रोधही वाढणार आहे आणि हे ज्यांचं पॉवर आहे यांचा दुश्मन बनतं आणि मग अभ्यास व्यक्तिमत्व मागे पडायला लागतं. आरोग्यामध्ये ही गोष्ट आली. कफ प्रकृतीवाले आहेत, थंड गोष्टी खायला लागलेत, कफ वाढणार आहे. दही आहे, दूध आहे, गोड पदार्थ असे खायला लागलेत तर कफ हा वाढायला लागतो आणि झोप यायला लागते. आणि मग जेव्हा MCQचा प्रश्न येतो तेव्हा हे कमी पडायला लागतं. MCQचा प्रश्न आला त्या ठिकाणी 2 ऑप्शनमध्ये जर कन्फ्यूज व्हायला लागला तर हे पटकन घाई करतात टिक करण्याची आणि हे उशीर करतात आणि हे ॲक्युरेट करतात. ह्या तिघांनाही MCQचाच पेपर द्यायचा. बरोबर. मग प्रश्न येतो आरोग्याचा. आरोग्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आरोग्याचा प्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो शरीरयष्टीचा. शरीर तुम्ही पहा सगळ्यांचे शरीर सारखे नाही. हे वात प्रकृतीवाले छोटे बारीक कधीच वजन न वाढणारे, वाढलं तर एकाच आजारपणामध्ये वजन कमी करणारे बाळ असतात आपला. आणि जर ताप आला आणि त्याचं जर वजन कमी झालं, देहयष्टी कमी झाली, परीक्षेच्या काळ तोंडावर काय होणार आहे? त्याचं बुद्धी त्याची अतिचंचल असणारे, स्थिर नसणारे असं आपल्याला भेटतं. ताप आला, उष्ण शरीर झालेलं आहे, यांची भूक मंद होते आणि पित्त प्रकृतीला भूक खूप असते आणि अन्न जर पोटात नाही गेलं, अन्न नाही लागलं तर हे डिस्टर्ब होऊन जातात आणि मग यांचा राग आणि विशेषतः तारुण्यावस्था जेव्हा येते तेव्हा हे फार डिस्टर्ब व्हायला लागतात कारण हार्मोन्स वाढलेले असतात आणि त्यावेळेस अतिशय डिस्टर्ब झाल्यामुळे हे ध्येय निघून जातं. कफ प्रकृतीवाले शरीरयष्टीवाले तुम्ही बघा जाड असतात, एकदम धिप्पाड असतात. हे पित्त प्रकृतीवाल्यांना सतत पित्ताचे आजार असतात, उष्णतेचे आजार असतात, रक्ताचे आजार असतात, त्वचा विकार असतात, डोळ्यांचे आजार असतात. मग यांना रात्री अभ्यास करायला नाही द्यायचा. यांना सकाळी उठून अभ्यास करायला दिलं तर तुमचे 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कफ प्रकृतीवाले ध्येयष्टी अशी चांगली असे धिप्पाड असतात, स्थिर बसणारे असतात आणि मग ह्यांना आपण कफ प्रकृतीचा आहार नाही द्यायला पाहिजे. कफ वाढवणारा, कफ कमी करणारा आहार दिला की ह्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला कामाला येत असतं. आणि मग हे तिन्ही पोरांना आपलं ध्येय एकच आहे, तर आपल्याला आरोग्य सांभाळणं आहे, शरीराचा अभ्यास करणं आहे आणि मग अभ्यास त्यांचा निवडून देणं आहे. आता निवडून कसा देणं अभ्यास तुम्हाला सांगतो. आता शाळेतून मुलं सकाळी 7ला येतात, 7 ते 7 झाली असेल आता. पूर्वी 7 ते 5 होती मी मुलांना तपासताना. 7 ते 7 आहेत. विचार करा. 7 ते 7 घरी आल्यानंतर वात प्रकृतीची मुलं थकून जातात. मला काहीच बोलू नको म्हणतात. काहीतरी त्यांना प्रलोभन लागतं. टीव्ही, मोबाईल, काहीतरी सिरियल आहेत हे बघतात आणि झोपी जातात. काही अभ्यास करत नाही. पित्त प्रकृतीवाले व्यक्ती आणि यांचं वात प्रकृतीवाल्यांचं अभ्यासाच्या बाबतीमध्ये मन थकलं, ती आल्यानंतर बाहेर पळतात, खेळतात, सगळीकडे जातात. हे थकत नाहीत बरं का. पाय दुखतं म्हणतात पण थकत नाही. तुम्ही बघा शाळेत 7 ते 7 गेलं तरी ह्याची एनर्जी कमी पडत नाही असं वाटते. एवढं एनर्जीवाले पण स्थिर एनर्जी नाहीये. तुमचं पार बघा. पित्त प्रकृतीवाले म्हणतात की आई मला अभ्यासाचं बोलू नको, माझं ठरलेलं आहे, मला हे बघू दे किंवा मला माझा मोबाईल बघू देत आणि मला अभ्यासाचं बोलू नको, तुला मार्क आणले ना बस झाले ना. हे आपल्याला शहाणपणा शिकवतात. हे काहीच करत नाहीत, आले की बसून राहतात एका जागेवर, बाहेरही जात नाहीत, मागं लावावं लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे कफ प्रकृतीचा वाले आपली मुलं असतात. तर हे जेव्हा घरी येतात ना, घरी आल्यानंतर आपल्याला ह्यांना तिघांनाही आपल्याला कलेक्टर बनवायचं आहे, एक लक्षात ठेवा. वात प्रकृतीवाल्याला चंचलत्व जास्त आहे, अस्थिर आहे मन, सतत पळापळ असते मनाची आणि शरीराची देखील पळापळ. तर ह्यांना 2 इंद्रियांची गरज असते. 2 इंद्रिय, 2 पालक. कारण नेहमी आई किंवा बाबात मागं लागून उपयोग नाहीये किंवा एक्स्ट्रा हँड. तर आम्ही काय केलं होतं माहितीये का, नगरच्या काही मुलं माझ्याकडे होती त्यावेळेस. आम्ही वात प्रकृतीच्या मुलांना कलेक्टर बनवायचं होतं आणि 6 मुलं निवडली होती. त्यातली 3 डेप्युटी कलेक्टर म्हणून जॉईन झाली आहेत आता. हा 2015-16चा विषय होता. तर ती सगळी वात प्रकृतीची मुलं होती. म्हणजे चंचल आहे, अस्थिर आहे, एका जागेवर नाही, ध्येय बदलते, आता कलेक्टर नाही म्हणतात, पुढच्या वेळेस कलेक्टर आहे. तर ह्यांना सतत ध्येयाची जाणीव करून द्यावी लागते. सतत ध्येयाची जाणीव करून द्यायची. तुला काय व्हायचे, काय व्हायचे, यांना जगवावं लागतं, ध्येय जगवावं लागतं. मग ह्यांना सतत MPSC थ्रू जे कलेक्टर झालेले आहेत किंवा क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत त्यांची दर महिन्याला व्हिजिट ठरवली आम्ही. एक शेड्यूलच लिहून दिलं, दर महिन्याला भेटायला जायचं. 2 इंद्रिय म्हणजे कधीही हे डोळ्यांनी अभ्यास असा नाही करू शकत. यांना लिखाण करावं लागतं, यांना ऐकावं लागतं, यांना डोळ्यांचा वापर करावा लागतो, तरच यांना जास्त लक्षात राहतं. आणि हे वारंवार करावं लागतं, रिपीट. यांना वारंवार करावं लागतं कारण यांची बुद्धी जी मन आहे चंचल आहे, अस्थिर आहे. 2 पालक लागतात, एकाचं ऐकत नाही ते.
दोघं जण लागतात, दोघांनी सतत सांगावं लागतं. बायकोनं आई पालकांना फोन करून सांगावं लागतं की बाबा ह्यानं अशी गडबड केलेली शाळेमध्ये, हे अभ्यास करत नाहीये, तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल करून विचारा की हा अभ्यास करतोय का. एक व्हिडिओ कॉल मॅटर करतो, एक कॉल मॅटर करतो. हा पोरं ऐकतात. एक्स्ट्रा हँड त्याच्यावरही काम होत नाही, यांची एवढी एनर्जी असते. यांना अजून कोणाचं तरी करून घ्यावं लागतं. मग टीचरला बोला, तुम्ही तुमच्या शेजारच्याला बोला, आजोबाजीला बोला, काकांना बोला, आणि ह्याला त्या ध्येयाची जाणीव करून द्या. हे तुमचं ध्येय कधीच विसरणार नाही, कारण यांना सतत जाणीव करून द्यावं लागते, नाहीतर विसरबोळे आहेत. दर महिन्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. दर महिन्याला कलेक्टर किंवा या वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जे काही एनर्जी आहे त्यांची रिक्रिएट करावी लागते. आणि ही जर तुम्ही करायला लागला तर तुम्हाला तुमच्या लेकराचं ध्येय पूर्ण व्हायला फार मदत होते. आणि मग 11वी-12वीला जेव्हा ध्येय स्थिर होतं आणि एक ब्रँच फिक्स होते, तेव्हा आपल्याला याच्यात खूप सोपं जातं आपल्याला की ह्या रिपीट गोष्टी करणं. यातलं फक्त मग पालक आपण रिमूव्ह करू शकतो, एक्स्ट्रा हँड आपण बदलू शकतो, टीचर ट्युशन्स लावू शकतो त्यावेळेस, आणि वेगळं करू शकतो. पित्त प्रकृतीचं तुमचं बाळ आहे, ह्याला गॉड गिफ्ट म्हणजे ब्रेन आहे. अतिशय बुद्धिमान आहे तुमचं लेकरू, पित्त प्रकृतीचं आहे. याला काही सांगायची गरज नाही, याला काही कर म्हणायची गरज नाही. एका शब्दात करणारे आहेत, आणि एका शब्दात राग येतो यांना, एका शब्दात क्रोध होतो, एकदा त्यांनी ठरवलं नाही म्हणजे नाही. ह्या सगळ्या व्यक्तीला धोका आहे व्यसनाचा. व्यसन, पित्त प्रकृतीला लवकर फार व्यसन लागतं, आणि ह्याला तुम्हाला द्यावं लागतं याच्यासाठी एक्स्ट्रा वर्क. तुमचं वर्ग पाल्या जर पित्त प्रकृतीचे आहे आणि ते 5वीला आहे, तुम्ही त्याला 9वीला आहे असं समजा. कारण 5वीचा अभ्यास तो असा सटकन करून टाकतो आणि पटकन संपून जातो. आणि ह्याला द्यावं काय हा प्रश्न पडतो. ग्रहपाठ आहे, पटकन संपून टाकतो, पटकन करून टाकतो. बुद्धी आहे, राग आला तर काहीच करणार नाही, तुम्ही जा खड्ड्यात म्हणणार आहे, उलट बोलणार आहे, पण करून टाकतो. पण ह्याला जर तुम्ही एक्स्ट्रा वर्क द्यायला लागलात, म्हणजे अगदी 9वीचं समजायचं तुम्ही 5वीच्याला, आणि 9वीचा अभ्यास नाही शिकवायचा आहे, शाळा शिकवणार आहे पुढे जाऊन, पण 9वीच्या व्यक्तीला किंवा 10वीच्या व्यक्तीला आपण अभ्यासाव्यतिरिक्त काय करतो, म्हणजे छंद आहे, जोपासना आहे, काही सांगणं आहे, हे जर आपण करायला लागलो तर ह्याला इन्व्हेस्ट करावं लागतं माइंडला कुठंतरी, कारण हे लगेच मोकळे होतात करून. आणि ह्यांच्या वयाच्या नुसार अभ्यास हा खूप कमी पडतो, खूप हुशार आहेत. मग हे व्यसनांच्या आधी जातात, मोबाईलच्या आधी जातात, टीव्हीमध्ये जातात, मित्राशी बोलण्याशी जातात. हे झालं लहान 5वी-7वीचं व्यसन. पुढचे व्यसन फार वेगळे आहेत. मैत्रीण आहे, मोबाईल आहे, ड्रग्ज आहेत, तंबाखू आहे, स्मोकिंग आहे. अगदी डी.वाय. पाटील साईडला राऊंड मारा, तुम्हाला कळते, मुलींपासून सगळेजण स्मोक करतात. अगदी माझ्याकडे MITचे जे काही पोरी आहेत, अगदी अल्कोहोल घेऊन आहेत. तुम्हाला भयानक परिस्थिती, आपले ज्ञान प्रबोधीचे पालक एवढे सोजवळे माहीतच नाही तुम्हाला परिस्थिती बाहेर काय आहे ते. इंजिनिअरिंगला गेलात, फर्स्ट इयरला जर मी पहा, मुली आहेत, हॉस्टेलमध्ये राहतात, आणि हॉस्टेलमध्ये अल्कोहोल आहे, गांजा आहे, सगळ्याच हॉस्टेलमध्ये 11वी-12वीच्या अल्कोहोलपासून, गांजापासून सगळं आहे, आणि सिगरेट ते कॉमन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांना फार लवकर पकडणार आहेत, कारण त्यांना इन्व्हेस्ट करावं लागतं आपल्याला कुठेतरी. आणि जर आत्ताच जर ठरवलं, आत्ताच त्यांना ध्येय द्यायला लागलात, आणि आत्ताच त्यांनी जर ठरवलं, फक्त यांना ठरवावं लागतं बरं का. यांना रागवून उपयोगच नाही, यांना मारून उपयोगच नाहीये. यांना फक्त समजून सांगणं आणि समजणं एवढंच आहे. किती रागवा, किती मार करा, किती प्रलोभन द्या, काही नाही. वाद प्रकृतीवाले प्रलोभनाला फार लेकरू बळी पडतात. आपल्या घरामध्ये एखादं लेकरू असते, मी तिला मस्त छान बाहेर घेऊन जातो म्हणलं की हे तयार होते, रडणं थांबवते. हे म्हणते तू सांगू नको, खोटं बोलते मला, तू असं तू येत नाही, काही नाही. आपले लेकरं असतात. आणि कफ प्रकृतीवाला बाळ एकदम उलट बरं का, स्थिर, गंभीर, हालणार नाही, आळस नाही, रडणारही नाहीये, एकाच जागेवर बसून राहणार. आणि ह्याला अभ्यासासाठी मागे लागणं, मारणे, शिक्षा, पनिशमेंट, तर हे फरक पडत नाही. सतत करून घ्यावं लागतं बरं का, सतत करून घ्यावं लागतं, सतत सांगावं लागतं, सतत करून घ्यावं लागतं. यांना पालक जे आहेत, क्रोधी पालक लागतात. शक्यतो आई असते घरामध्ये, आणि ती नसेल तर बाबा पालक लागतात. म्हणजे यांना घाबरलं पाहिजे अभ्यासासाठी, तरच काम होते. म्हणजे असं कधीतरी असतं की बाबा आवाज दिला, आहे चल उठ, हे उठते, कारण बाबा क्रोधी आहेत, बाबा पित्त प्रकृतीचे आहेत. बाबा जर वात प्रकृतीचे असेल, कधी उठ म्हणणार, कधी नाही म्हणणार, गेलं खड्ड्यात गेलं.
पोरग कफ प्रकृतीचे आणि आई कफ प्रकृतीची असेल तर रोज शाळेला लेट आहे. हा, कधी डबा मिळेल कधी डबा मिळणार नाही. हा, पोरग कफ प्रकृतीच्या अभ्यासामध्ये जर आई जर पित्त प्रकृतीची असेल तर एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन याला कलेक्टर करून सोडते, कारण कफ पित्त कॉम्बिनेशन. आणि पोरग जर वात प्रकृतीचं आहे आणि आई जर कफ प्रकृतीचं असेल तर हे कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे, कारण याला चंचलवालं कितीही काही करू मला काहीच फरक पडत नाही, तू तुझं आयुष्य बघ म्हणणारी आई आहे. मी तुला शिकवायचं काम करणार आहे, तू तुझं बघ काय करायचं ते. बाबा पालक पित्त प्रकृती जे इंजिनियर आहेत किंवा जे मॅथमॅटिकमध्ये चांगले आहेत, बँकेमध्ये काम करतात, ते याला फटाफट मारत राहतात आणि हे याला घाबरते लेकरू पित्त प्रकृतीच्या बाबांना. पण कफ प्रकृतीचा बाबा असेल, आलं की झोपणारा आहे, सकाळी उशिरा उठणार आहे, एकदम गव्हर्नमेंट जॉब आहे, ते म्हणते काही कर, काही टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी करून ठेवतो. हा, काय व्हायचं ते हो, तुम्ही तुझ्यासाठी करून ठेवलेलं आहे. हे बिझनेसमॅन जे असतात ह्या दोघांचाही विचार करतात, आणि हे पित्त प्रकृतीवाले बिझनेसमॅन असतात ते बिझनेसचाच विचार करतात. तू फक्त डिग्री कर बेटा, माझं रेडी आहे सगळं, तू फक्त शिक्षण घे, नाही घेतलं तरी चालते, आपण आहोत म्हणतात, कारण हे प्लॅन करणार आहे. अगदी प्लॅन मॅनेजमेंट सगळं जबरदस्त असतं. पोरग 11वीला गेलं की ही शाळा, 12वीला झालं की या कॉलेजला इंजिनिअरिंग लागलं, डॉक्टर लागलं, नाही तर बिझनेस मी टाकून देतो, पैसे रेडी आहेत माझ्याकडे, नाही तर एवढे बॉन्ड आहेत माझे, घरी बसून खाल्लं तरी चालतं. यांचं फिक्स असतं. तर हे आपले पालकांचं, आपल्या प्रकृतीनुसार आपण पालकही तसेच असतो. आणि मग आपण कोणत्या प्रकृतीचे, आपलं पाल्य कोणत्या प्रकृतीचं आणि टार्गेट हे तुम्ही बदला तुमच्यानुसार. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, काय आहे, तुम्ही तुमच्यानुसार बदला, तुम्हाला काय पाहिजे. आणि तुम्ही हे तुमच्यानुसार बदलण्यापेक्षा मुलांनुसार बदललं तर खूप चांगलं होतं, आणि त्यांना काय हवंय. फक्त यांच्या नादी लागू नका, हे रोज बदलतात. हां, पित्त प्रकृतीवाला तुमचं पाल्य आहे, कसं ओळखायचं, तुमच्या चीटवर लिहून दिलेलं आहे ते केस पेपरवर. तुमचं पित्त प्रकृतीचं बाळ जे आहे त्यांना टार्गेट ठरवलेले आहे, खरंच हे बनतात. आणि जर तुम्हाला जर जमत नसेल हे करायला तर आम्ही आहोत, शिक्षक लोक आहेत. तुम्हाला हे मॅनेज कसं करायचं हे जमणार नाही, कारण तुम्हाला उद्या गेले की रुटीन आहे, ड्युटीला जायचं आहे, सकाळी स्वयंपाक करायचा आहे, संध्याकाळी आलं की हे सगळं एक मनाच्या मागच्या पडद्यावर तुमच्या बसणार आहे हे. पण ह्याचाच उपयोग जास्त होतो पुढे जाऊन. 10वीला जेव्हा बाळ जातं, जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागतात, अस्थिर आहे, पळपळ आहे, चंचल. आता साधं उदाहरण देतो की बाबा आपलं हे मनाचे खेळ आहेत, सगळे मनाचे खेळ आहेत, आणि चंचल आहे, अस्थिर आहे, धावपळ आहे, आजारी आहे. तरी आजारपणा दूर करणं हे तुमच्या हातात. चंचलत्व दूर करण्यासाठी त्याला स्थिर बसवणं, मित्रांसोबत बसवणं हे सोपं जातं. आम्ही एका चंचल, एवढा चंचल होता, बसायचंच नाहीये, पळायचं आहे, सतत गॅजेट आहे, इमॅजिनेशन मध्ये खूप असतात. ह्यांना कलेक्टर करायचं जर ठरवलं तर आपल्याला त्यांना इमॅजिनेशन थ्रू शिकवावं लागतं. इमॅजिनेशन थ्रू म्हणजे आपल्याला सोशल मीडियाचा वापर करून यांना शिकवावं लागतं, दाखवावं लागतं, असं फार याच्यामध्ये गोष्टी असतात. तर तुमच्या पाल्यांचा आपण ठरवून दिलेलं आहे प्रकृती आहे, जी कधीच बदलणार नाहीये. प्रकृती फिक्स आहे, काय काय आहे, तुमची प्रकृती फिक्स आहे. तुमची प्रकृती तुम्ही कशी आहात ते फिक्स आहेत. काही जण अगदी एकदा सांगितलं लक्षात राहणारे आहेत, कधीच लक्षात न राहणार आहेत, विसरून जाणार आहेत, पटकन ग्रास्पिंग असतं. आता विचार करा ना, ग्रास्पिंग. आता माझी ही स्वतःची प्रकृती वात प्रकृती आहे, ग्रास्पिंग आहे. मी झालो ना डॉक्टर, मी महाराष्ट्रात पहिला होतो आमच्या याच्या एक्झाममध्ये आयुर्वेदाच्या. तर कसं झालो, आमच्या सरांनी सांगितलं तू वात प्रकृतीचा आहे, 3-4 महिने अभ्यास केला तर विसरून जाणारच. बुद्धीला वात प्रकृतीच्या मनाला बळ देणार हे औषध घे, किंवा असा प्राणायाम कर, आणि परीक्षेच्या वेळेस काही गोष्टी अशा काढून ठेव जे मला कायमच्या लक्षात राहतात. ज्या डोळ्यांनी पाहतो, ज्या जगतो आपण, त्या आयुष्यभर लक्षात राहतात बघा. पण अभ्यास करायचा आणि इतिहास म्हणजे फार बोर व्हायचं. मग श्लोक एका दिवसात मध्ये मी 88 श्लोक पाठ केले होते. मला फक्त परीक्षेत लिहिण्यापर्यंतच पाठ करायचे होते, दुसऱ्या दिवशी विसरलो मी, पण पहिला आलो ना, ते मॅटर करतं. ह्यानं खूप अभ्यास केला, खूप लक्षात आहे, पण त्याच दिवशी जर चिडचिड राग झाला की ते ओव्हरलॅप झाला आणि परीक्षेत मिळालं नाही ना. ह्या गोष्टीला तुम्ही एकदा मेहनत करा, मारा, शिक्षा द्या, पनिशमेंट द्या, राग करा, एकदा करून झालं तर तुम्हाला 10 वर्ष बघायची गरज नाही, कारण याची बुद्धी स्थिर आहे, बदलणारच नाही. आपल्याला भेटलं 2रीच्या 3रीच्या 4थीच्या कविता म्हणून दाखवणारा कफ प्रकृतीचा पोरगा भेटला आपल्याला, एक जण सगळ्या कविता पाठवतात त्याला. मग हे आता मला सांगा, कलेक्टरच्या ऐवजी तुम्ही जर फिल्म स्टार बनवायचं असेल आणि ऑडिशनला गेला असेल, ह्यानं काय करणार, त्याच्या ज्या ऑडिशनच्या ज्या गोष्टी आहेत ते पटकन पाठ करून प्रेझेंट करणार. हे
काही पाठ नाहीये, पण तिथे गेल्यानंतर एकदम भारी पद्धतीनं हजरजबाबी पद्धतीनं वेगवेगळे काहीतरी म्हणून दाखवणार. याला पाठ केलंच नाही ना, हे मागे पडला. पण ह्याला जर आपल्याला ऑडिशन मध्ये करायचं असेल ना, आपण 15 दिवसापूर्वी तयारी करून घेतली, तो असं असं कर म्हणून, ह्याला काहीच बघायची गरज नाही. तिथे जाऊन फक्त स्टाईल मारायची आणि प्रेझेंट करायचं. आणि ह्याला 15 दिवसापूर्वी तयारी केली आणि 2-4 दिवसापूर्वी विसरून गेलं तर हे तिथं जाऊन गडबडच करणार आहे. MCQ ला हे गडबड करतात. त्याच्यामुळे MCQ ची परीक्षा असेल आणि वाद प्रकृतीवाले नेहमी मागे असतात. लिखाणाची परीक्षा आहे, ज्या ठिकाणी कोरीव काम करायचं आहे, पेंटिंग सारखं अक्षर काढायचं आहे, तर हे फार पुढे जातात. इमॅजिनेशन आहे, इमॅजिनेशन सांगायचं आहे, एका जागेवर विचार करत बसायचा आहे, थिंकिंगची परीक्षा असेल ते हे वाद प्रकृती. पण समाज काय, ससा आणि कासवची रेस पाहतो आणि ससा जिंकला असं सांगतो. पण जास्त आयुष्य जगण्याची रेस असेल तर कासवच जिंकणार आहे ना. आपल्याला पण इंग्रजांच्या माध्यमातून ती रेस जिंकणं म्हणजे ससाच पहिला आणि कासवानं ससासारखं पळावा असा विचार करतो, शक्यच नाहीये. हा, मग प्रकृती जर माहीत झाली, तुमचं कासव स्लो हे जर माहीत झालं, तर त्याला स्केटबोर्ड द्या, ते ससापेक्षा पुढे जाईल. त्याला गाडी घेऊन द्या, ते ससापेक्षा पुढे जाईल. तर हे आपल्याला प्रकृती परीक्षणानुसार आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. हे झाल्या सगळ्या जनरल गोष्टी, जनरल कॉमन मध्ये सांगणं. मग कधीही एक प्रकृती नसते बरं का, गुपित सांगायचं म्हणजे कधी नसतं. वाताला पित्ताचं सोबत असतं, वाताला कफासोबत असतं, पित्त हा वायूसोबत असतो, पित्त कफासोबत असतो. आणि म्हणून तुमच्या सगळ्या मुलांच्या याच्यावर आपण वात पित्त, पित्त कफ, कफ पित्त, कफ वात असं सांगितले. प्लस याच्या गांधर्व प्रकृती असतात, 13 त्याचे डिव्हिजेशन असतात आणि अशा असंख्य प्रकृती होतात. म्हणजे काही मुलांना गाणं खूप आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, बोलायला आवडतं. आता ट्विन झाले तर एकाचा आवाज चांगला असतो, एकाचा आवाज खराब असतो, सगळं अनाटॉमी चांगली असताना. काही जणांना वक्तृत्व खूप असतं, बोलण्यामध्ये परफेक्ट असतात आणि आपल्याला माहीतच नसते आपल्या लेकराला एवढं जबरदस्त बोलता येते आणि ते सांगता येते. काही जण वेगवेगळे प्रकारचे इन्व्हेन्शन करू शकतात. तुमचे मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतात. अरे यार, ह्याला जबरदस्त जमते ना, अरे चित्र माझ्यापेक्षा चांगलं काढते माझं लेकरू, माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने याला लक्षात राहते, मला जे अवघड जायचे श्लोक पाठांतर ह्याला तर पटकन पाठवायला. मग ह्या आपल्या मुलांचे पॉवर वही घ्यायची. आपण फार आळशी आहोत बरं का. आपण इंग्रजांसारखे किंवा बाहेरच्या लोकांसारखं खूप मॅनेजमेंट करतच नाही. आपण लाड आणि लेकरांना आपण काय म्हणूया की सूट देतो आपण. तर आपण त्याचं जर एक बुक केली, कधी कोणाच्या घरामध्ये चाइल्ड बुक म्हणून नाही सांगा, माझ्या मुलाचं पुस्तक, असं एक पुस्तक माझ्या घरात मी बनवलेलं, माझ्या मुलाचं पुस्तक. त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट लेफ्ट साईडच्या याच्यावर, दुसऱ्या साईडला त्यांना काय गडबड करता येते लहानपणापासून. तुम्ही बघा, मी जर 2री पासून करायला लागलो, 5वी पासून करायला लागलो, तर 10वीला तेच जर तुम्ही वाचायला लागला तर तुम्हाला मिस्टेक दिसतात. आणि MCQच्या परीक्षा जेव्हा येतात, तुम्ही बघा कधीही कलेक्टर व्हायची परीक्षा थेरॅटिकल परीक्षा नसते, सुरुवातीला MCQ असते. आणि MCQ मध्ये मन स्थिर लागतं. मन स्थिर होण्यासाठी त्या दिवशी जर तुम्ही सकाळी 2 दिवस अभ्यंग केलं वाद प्रकृतीच्या मुलाचं, याला तेलानं मस्त मॉलिश केली, याला खाण्यासाठी वात कमी करणारा आहार जो असतो, त्याच्यामध्ये तेलाचा, तुपाचा, दह्याचा असा आहार असतो, हा आजार दिला तर याची बुद्धी त्या दिवशी खूप स्थिर राहते आणि अभ्यास केलेला जो आहे त्याला व्यवस्थितरित्या प्रेझेंट करता येतो. पित्त प्रकृतीवाल्याला राग येऊ दिला नाही, तू खूप शहाण आहे, 4 लोकांनी उद्बोधन केलं, त्याला त्याचं सांगितलं, त्यानं स्वतःचं ठरवलं, त्याच्यासाठी आपण घरातल्या आईबाबांनी बदल केले काही, तर हा पित्त प्रकृतीवाला प्रेझेंटेशन त्याचं एवढं जबरदस्त असतं. मुलांनी त्यांना जेवढं येतं तेवढं जरी प्रेझेंट केलं तर आपले पोरं फार बेस्ट आहे. आणि कफ प्रकृतीवाल्यांना त्या दिवशी तू जर पहिला नाही आला तर बघ लातानं मारतो जरी असं सांगितलं तरी हे बरोबर काढते. तसं नाही म्हणायचंय, वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण त्याला शिक्षा आणि पनिशमेंटची जाणीव व्हायला लागली आणि त्याने फक्त आळस दूर केला, मनातला, शरीरातला, क्रियांचा, कर्माचा आळस कमी केला, तर या सगळ्यांवर भारी पडणारा हा आहे. त्याच्यामुळे हे सगळे एकमेकावर भारी पडू शकतात. ज्याला काळानं साथ दिली, काळानं म्हणजे शाळा चांगली असायला पाहिजे जी तुम्हाला मिळाली आहे, तुम्हाला टीचर चांगली असायला पाहिजे ते तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्हाला पुस्तकं आहेत चांगले, ते काळानं साथ दिलेली आहे ना, तुम्हाला सगळी साथ दिलेली आहे. फक्त प्रकृती आणि आरोग्यानं साथ देण्यासाठी आयुर्वेदाचा वापर हे जर आपण करायला लागलो तर ह्याच्यामध्ये तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुम्हाला डायरेक्शन मिळते की माझ्या लेकराला कसं करायचं. आणि 2-3 जर लेकरं घरामध्ये असतील तर तुम्हाला लगेच बदल कळून येतील की बाबा हे लेकरू माझं असं आहे. तुमचंच लेकरू असून वेगवेगळ्या प्रकृतीचे आहेत, एक असं एक तसं एक तसं आहे. मग ह्या दोघांनाही तिघांनाही व्यवस्थितरित्या समजून सांगणं, एक
पाल्य पुस्तक तयार करणं, वही तयार करणं, त्याच्यामध्ये रायटिंग करणं. कारण आपण पुरुष आहोत, आपण वात प्रकृतीचे आहोत, विसरणार आहोत. पित्त प्रकृतीचे आपण आहोत तर रागिष्ट करणार आहोत, ओरडणार आहोत. आणि कफ प्रकृतीचे आहोत आपण पालक तर आळशी आहोत. तर ह्याच्यामध्ये हे सगळं मिस होऊ शकतं आणि ध्येय जे आहे मिस होऊ शकतं. आणि कलेक्टरच्या ऐवजी कलेक्टर होईल, म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या ऐवजी तिकीट कलेक्टर होईल. एवढं आपलं त्याच्यामध्ये करिअरमध्ये बदलतं बरं का. आणि करिअर नंतर बदलता येत नाही. आणि एकदा स्पीडमध्ये अडकलो ते अडकलो. त्याच्यामुळं साधं उदाहरण देतो की बाबा, आमच्याकडे एक व्यक्ती होते, पालक होते, आणि त्यांनी मला मागच्या वर्षी सांगितलं होतं की सर हे काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टमेंट जे आहे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि खूप जास्त याच्यामध्ये रिटर्न मिळते, तुम्ही करा. मी त्यांना स्वतः सांगितलं, सर तुम्ही वात प्रकृतीचे आहात, निर्णय फार घाईने घेता, तुम्ही सांभाळून निर्णय घ्या. मी पण वात प्रकृतीचा आहे म्हणून मी कधीच स्टॉक मार्केटमध्ये उतरणार नाही. कारण एकदा पैशाचे 5,000चे 15,000 झाले की मला लालच लागेल आणि मी घाईघाईमध्ये गडबड करेल. मागच्या वर्षी त्यांनी 15 लाख गुंतवले, यावर्षी त्यांचं 0 बॅलन्स आहे. आणि ते परत मला मागच्या महिन्यात येऊन म्हटले की सर तुम्ही तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मला आता कळालं मी वात प्रकृतीचा आहे. हेच जर पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याचं मी 100% ऐकणार, कारण त्याने अनालिस केलेलं आहे, 100 वेळेस विचार केलेला आहे. 20 रुपये असेल तर 40 रुपये इन्व्हेस्टमेंट करणारा व्यक्तिमत्व आहे, बिझनेसमॅन आहे. कशाचीच भीती नाही, गेलं तर गेले, माझे पैसे गेले असं म्हणणारं व्यक्तिमत्व आहे. हा लीडर असतो. याला कधी फॉलो करणं चांगलं असतं या दोघांनी. आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्यांना एकदम आळस्य कफ आहे, पण हे स्थिर आहे. याचे निर्णय कधीच चुकत नाहीत, घेतच नाहीत निर्णय, पण घेतले तर कधीच चुकत नाहीत. तर असं हे निर्णय घेईपर्यंत, काम होईपर्यंत त्यांच्या मागं लागावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पूर्ण करावं लागतं. तर उद्देश काय आहे, आपण तुमच्या मुलांचं प्रकृती परीक्षण केलेलं आहे. वात पित्त कफ काहीतरी मांडून दिलेले, तुम्हालाही सांगितलेले, नसेल तर तुम्हाला कागदावर ते मिळून जाईल. मग आता उद्यापासून काय, हे सगळं तुम्ही विसरा, काही प्रश्न नाही. हे लक्षात ठेवा, 3 शब्द, वात पित्त कफ. वाताचं तुमचं लेकरू आहे तर दिनचर्या कशी पाहिजे हे सगळं तुम्हाला रिमाइंड होत जाणार आहे आयुष्यभर बरं का. आणि तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही उद्या विसरणार आहेत, पित्त प्रकृती असेल तर तुम्ही चांगलं आहे खराब आहे मी काय बोललो ते अनालाइज करणार आहेत, कफवाले असाल तर आता झोपलेले असाल कदाचित, किंवा मन झोपलेलं असेल, हे लक्षात नसेल, मन कुठेतरी दुसरीकडे असेल. पण एक लक्षात ठेवा, तुमचं जर बालकाला वाताचे जर लक्षणं जास्त दिसत असेल, म्हणजे चंचल आहे, अस्थिर आहे, वारंवार त्याला सांगावं लागतं, अक्षर गिचमिळीत येते, सुबक अक्षर येत नाहीये, लिहायला खूप घाई करतो, तिरप्या रेषा जातात, यसला 2 लिहितो, 2ला 5 लिहितो, असं जर तुमचं होत असेल, ते दुसरीपर्यंत होतं, 5वीच्या पुढे होत नाही शक्यतो. असं जर होत असेल तर वात प्रकृतीमध्ये आहे. पायदुखी आहे, अंगदुखी आहे, आकारानं छोटा आहे लेकरू तुमचं, भूक त्याची विषम आहे, कधी लागते कधी लागत नाही, सतत आजारी पडणं आहे, ह्या प्रकृतीमध्ये जर तुमचं लेकरू मोडत असेल तर काय करावं? सिंपल आहे. सकाळी उठल्या उठल्या साबण बदलायची, साबण ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी तेल ठेवायचं, आणि एक सवय लावायची, खूप अवघड सवय आहे ती, अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम वातः. एवढा फार बदल होतो. तुम्ही जर परीक्षेला जाणार असाल आणि अस्थिर असाल आणि अभ्यंग झाला असेल तर त्यावेळेस स्थिरपणा खूप जास्त असतो. कारण हे वायू आहे ना, वाताची प्रकृती आहे, वायूचं मेन स्थान ही त्वचा आहे, मुख्य स्थान, मोठं स्थान. आणि आपल्या हातात त्वचा आहे. आपण काय घरी बस्ती ट्रीटमेंट नाही करू शकत, पण आपण घरी करणारं म्हणजे आपल्याला वात प्रकृतीच्या मुलांना अभ्यंग आहे. जर अभ्यंग तुम्ही डेली ठेवलं तर तुमचं 80% काम असंच सोपं होतं. कोणत्याही तिळाच्या तेलानं, खोबऱ्याच्या तेलानं, कशा नाही, अभ्यंग जर ठेवलं. दुसरं आहे, यांना खाण्यामध्ये स्निग्ध पदार्थांची गरज आहे, कारण वात कोरडा असतो, म्हणून ह्या मुलांना नेहमीच तेल आणि तुपाची गरज असते. म्हणून तुपाचे पदार्थ, तूप त्यांना खायला देणं, तेलाचे पदार्थ, किंवा आपण काय म्हणूया स्निग्ध पदार्थ आहे, पेंड खजूर आहे, अंजीर आहे, हे नेहमी त्यांच्या खाण्यात ठेवायचं. म्हणजे अंजीर दररोज सकाळी डब्यात 1 अंजीर देणं, हे स्निग्ध अंजीर असतं, ते खूप चांगलं आहे अशा मुलींसाठी. म्हणजे ज्यांच्या आईंना पिरियडमध्ये त्रास होतो त्यांनी त्यांच्या मुलींना तर हे अंजीर देणं गरजेचं, गर्भाशयाचं द्योतक आहे ते. त्याच्यानंतर ह्यांना आल्यानंतर एकाग्र बसणं ही फार सवय. जसं आपण आलो इथं आणि ओंकार म्हटलं ना, यांना घरी आल्यानंतर 7 मिनिटं एका जागेवर बसायचं, उठायचं नाही, डोळे बंद करून. ही सवय लावणं तुमच्या मुलाचं स्थिरत्व फारच बदलून जातं. बसवायचंय, तुम्ही बघा हे बसतच नाही, बसवायचंय, 2 पॅरेंटनं काम करायचंय, बस बस बस.
असे डोळे उघडतील, असे बघतील, असं करतील, बसताना असं तरी पाय करतील. तुम्ही बघा, मी तपासताना खुर्चीवर कोणी वाद प्रकृतीवाले स्थिरच बसत नव्हते. असं असं काहीतरी करतील, काहीतरी कुरघुड्या तरी करतील. यांना स्थिर बस, शाळेत बसतात, घरी पण स्थिर, फक्त 7 मिनिटं बस. 7 मिनिटं बसायला लागल्यात तर 10वीला 9 मिनिटाचा प्राणायाम करायला लागतो, तर हे फार बेस्ट काम होतं यांचं. तर यांना स्थिर बसायला लागणं हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे वात प्रकृतीचं आहे, अभ्यंग आहे, स्निग्ध खायला देणं, तूपयुक्त पदार्थ, पेंड खजूर आहेत, डिंकाचा लाडू हिवाळ्यामध्ये आहे, आणि भुकेला जपणं आहे असं खायला देणं. तुमचं पित्त प्रकृतीचं बाळ आहे तर हे खूप हुशार आहे, ह्याला समजून सांगणं एवढं करायचं. दररोज एक नवीन गोष्ट समजून सांगणं, दररोज नवीन काहीतरी शिकवणं त्याच्या इंटरेस्टनुसार, हे तुम्ही करायला पाहिजे. शाळेपेक्षा वेगळं, शाळेचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका, ते आपोआप अभ्यास करतं. फक्त वेगळं काहीतरी, बुद्धीला खाद्य पाहिजे आपल्याला. ब्रेन सुपर आहे, त्याला जर नाही दिलं तर व्यसनांकडे लागणार आहे. मग त्याच्या इंटरेस्टचं, त्याला जे काही जमतं, अगदी त्याला जर मोबाईल जरी आवडत असेल, गेम जरी आवडत असेल, तर ते गेममधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास हे फार गरजेचं आहे. माझ्या पोराला एखादा गेम जर आवडत असेल तर त्या गेममध्ये जी गन वापरल्या जाते, ती गन तयार कशी होते ह्याचा अभ्यास करून घेणं, त्याला सांगणं. त्या गनचं मेकॅनिझम कसं आहे, बटन दाबल्यानंतर गोळी कशी निघते, हे मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये तलवार असेल तर तलवारची जी काही ब्लेड बनवल्या जाते ती बनतीये कशी, त्याचं मेकॅनिझम काय होतं हे त्यांना शिकवणं. कारण ज्ञान देणं हे फार गरजेचं आहे त्याच्या इंटरेस्टचं. त्याला जर फुलांमध्ये इंटरेस्ट असा तर फुलं कशी तयार होतात, पॉलन ग्रेन्स कसे तयार होतात, एखादी मुलगी असते त्याला फुलंच खूप आवडत असतात. मग पित्त प्रकृतीचे असेल तर फुल ते कसं तयार होतं, फुलातून दुसरं बीज तयार कसं होतं, फळ कसं तयार होतं हे शिकवणं. म्हणजे हे आई वडिलांचं काम आहे ब्रेनचं. तुम्हाला नाही जमते टीचर लावा, तुम्हाला नाही जमते काकाला सांगा, तुम्हाला नाही जमते कोणत्या तरी सिनियर पोराला सांगायला लावा. पण हे दिवसातून किंवा आठवड्यातून 5 मिनिटं 7 मिनिटं तरी यांना करणं गरजेचं आहे. हे नेहमीच लक्षात ठेवा. यांना बुद्धी खूप आहे, वेगळं सांगायचं. आणि कफ प्रकृतीवाल्या लोकांना शिस्त, शिक्षेची भीती आणि करण्याचं वारंवार सांगणं, मारून करणं, करून घेणं, रागवून करणं आणि करायला लावणं आणि त्यांच्यासोबत बसणं, हे करतंय की नाही एवढं बघायला लागलो तर आपण थोडीशी सवय बदलली. आणि दोन्ही पालकांनी, म्हणजे काही पालक जे आले नाही आहेत त्यांनी, पालकांनी, मी माझ्या प्रत्येक मीटिंगला मी एवढी बिझी असलं तरी आम्ही दोघं जातो, कारण लेकरू कसं आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याला बदल काय करायचे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत पालकांनी घरी जाऊन डिस्कस करणं फार गरजेचं आहे. 5 मिनिटं डिस्कस करा, असं असं झालेलं आहे, अशी प्रकृती आहे. आणि दोन्ही पालकांनी इन्व्हॉल्वमेंट, घरी राहण्याची गरज नाही आहे. आपले मुलं खूप मोठे झालेत, हुशार आहेत, फोनवर बोलून समजून सांगितलं तरी होतं. फोनवर बाबा स्थिर बस, मी तुला बघतोय, आईने सांगितलं तर बघ मला, मी बघ लक्ष ठेवतोय तुझ्याकडे, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, मी तुझ्यासाठीच आहे, तू माझ्यासाठी आहेस, बघ माझ्यासाठी कर, तुझ्यासाठी कर, सगळ्यांसाठी कर, वारंवार सांगणं गरजेचं आहे. एकदा सांगणं गरजेचं आहे, मी तुझ्यासोबत आहे, तुझे निर्णय मला आवडतात, तुझे निर्णय बरोबर आहेत, पण हे थोडंसं चुकतं, याचा नीट विचार कर. तुझा अभ्यास न करणं हे चुकतंय. तुला बुद्धी आहे, तुला सरांनी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुझी खूप जास्त बुद्धी आहे, पण तू रागीशपणा करतो. हे बघ राग आलाय की नाही तुला आत्ता, बघ एक चुकलंय की नाही तुझं, तूच विचार कर तुझा काय आहे ते, माझं काही नाही आहे. कफ प्रकृतीवाला करतोयस की नाही, करावं लागेल तुला, हे वारंवार करावं लागेल, चल उठ. दोन्ही पालकांनी करणं. अगदी सकाळी उठत नसेल तर अगदी तोंडावर पाणी टाकून उठणं, जसं हॉस्टेलमध्ये केलं जातं. सगळं करून घेणं गरजेचं आहे. आणि ही एकदा बनली की अशी जबरदस्त बनतात, कारण याची पॉवर बुद्धी आहे, याचं पॉवर इंटेलिजंट क्वेश्चन IQ आहे, आणि याची पॉवर स्पीड आहे. आणि ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्या मुलांमध्ये असतं, आणि त्याचा पॉवर काय आहे हे शोधून इथपर्यंत पोहोचणं हे तुम्हीच करायचं, दुसरं कोणीही करू शकत नाही. कोणतेही ट्युशन, कोणतीही शाळा, कोणतेही क्लासेस तुम्हाला इथपर्यंत पोहोचू शकत नाही. जे पोहोचले ते स्वकर्मानं पोहोचलेले. आपल्याला मेहनतीनं किंवा आपल्याला ॲनालाइज करून, आपल्याला ज्ञानाचा वापर करून आपल्याला पोहोचणं सोपं जातं. मग तुमचं हे कलेक्टर झालं बदलेल, काही डॉक्टर होईल, डॉक्टर झालं तर वात प्रकृतीवाला डॉक्टर कसा होईल, जनरल फिजिशियन होईल, खूप जास्त पळणारा, इकडून तिकडं जाणारा. पित्तवाला काय होईल, सर्जन होईल, आणि कफवाला गव्हर्नमेंट ऑफिसर होईल. तर ह्याच्यानुसार तुमचं एक ध्येय तुम्ही ठरवा. आणि काही प्रश्न असेल तर मी आहेच नेहमी, आणि शाळा आहेच. चालेल, धन्यवाद. काही प्रश्न असेल सांगा, आपल्याला वेळ खूप कमी असतो, मी बोलायला लागलो तर घड्याळ पाहत नाही. हा, तुम्ही देऊन ठेवा.
मेसेज केला तरी चालतं, कोणी लगेच त्याला उत्तर मिळून जाईल आणि अर्धे लोक तो ओळखतात, मला काही प्रश्न नाही. बरेच जण घेतात पण treatment सरांकडे. त्याच्यामुळे आज छान वाटलं की प्रकृती परीक्षणानंतर आपल्याला हे सगळं ठेवायचं होतं, पण मध्ये रॅपिडिटी आणि सगळं होतं, त्याच्यामुळे थोडासा नंतर उशीर झाला. आज सगळ्यांना प्रत्येकाचे कागद सुद्धा दिले जाणार आहेत. हो, हो. दिले नाही, हे सत्र झाल्यानंतर देऊया म्हणून ठेवलं होतं. आज सगळ्यांचे कागद. आणि अजून एक, हे पालक विसरून जाणार आहेत आज मी काय सांगितलं ते, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. हा, ती तुम्हाला काम आला ते आम्ही तो विचार करून आणलेला आहे. पित्तवाले लक्ष देणार नाहीत, घरी कोणते त्यांना हे पाठवा. त्याचे काय तेवढं 1 घंटाचं ऐकण्याची मानसिकता कोणाचीच नाहीये. मग मी वातवाल्याचं वेगळं करून ठेवणार आहे, पित्तवाल्याचं वेगळं करून ठेवणार आहे, कफवाला तुम्ही फक्त मेसेज करा सर वात, मी पाठवून देतो. तुम्ही मेसेज करा पित्त, मी पाठवून देतो. तुम्ही मेसेज करा कफ, मी पाठवून देतो. ठीक आहे. आणि हे माझ्याकडे 5 वर्षाचं आहे आणि विथ स्टुडंटच्या प्रूफ सहित आहेत. पण आपण काय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या पालकांना सांगतो, इकडचं तिकडे कधी सांगत नाही. खूप खूप धन्यवाद. मगाशी आपल्याला सांगितलं तसं सर कायम शाळेसाठी नेहमी त्यांचा वेळ देत असतात. एवढे कालचं पण त्यांचं स्टेटस बघितलं, फारच भारी होतं ते. मी मगाशी दादाला म्हणणार होते त्याचा उल्लेख करायला, पण सर खरंच तसं त्यांचं काम चाललेलं असतं आणि तेवढ्या याच्यात वेळ काढून येतात गुरुकुलासाठी, प्रबोधिनीसाठी. त्याबद्दल खूप खूप आभार नाही मानत, कृतज्ञता व्यक्त करते. आणि भांडारकर सरांना अशी विनंती करते की आपण खूप छोटीशी भेट सरांना द्यावी, पालकांचं प्रतिनिधित्व असं म्हणून. Yes. मुलांनी बनवलेला हँडमेड पेपर्स. अरे वा.